मात्र लवकरात लवकर इथे मात्र इनिंग संपवली जात आहे. रवी मात्रे या खेळीसाठी ओळखले जरूर जातात. तुर्भे गावाकडून खेळत असताना कुमार 11 तुर्भे संघाचा जो पाठीचा कणा मानला जायचा, भूषण पाटील असतील, रवी म्हात्रे असतील, नमित पाटील असतील, आणि या पाठीच्या कण्यांमध्ये एक महत्वाचा असा खेळाडू रवी म्हात्रे आज येत आहे घणसोलीच्या या मैदानावर. घणसोली अंतर्गत क्रिकेट स्पर्धेमध्ये उत्तम दर्जाचा चेंडू होता. टायमिंग मिस केलं होतं खरं तर फलंदाजांचं, तेवढी पॉवर जनरेट करून दिली नव्हती आणि पहिल्या चेंडूवर बरोबर लॉंग ऑफच्या हातामध्ये विसावला झेल. फलंदाज क्रमांक 1 अनुप पाटील झाले बाद. आयकॉन टू आयकॉन. आयकॉन आता मात्र जिंकत आहेत भारतीय सौहार्द संघाचे, परंतु घणसोली अंतर्गत क्रिकेट मधील या खेळाडूंना सुद्धा कमी लेखता येणार नाही. दुसरा चेंडू यावेळेस उंचावलेला आहे, फटका हवेमध्ये गेलेला आहे. 2 क्षेत्ररक्षक जरूर धावत आहेत, परंतु उमेश रामकर काही पोहोचू शकणार नाहीत. सुरुवात करत आहेत धावफलकाची, सुरुवात करत आहेत वैयक्तिक खेळची मिळालेल्या 2 धावसंख्येने किशोर, आणि किशोरसाठी सुद्धा खुशखबर असेल जर लागोपाठचे 3 षटकार आपण लगावले तर अरुण भालेराव यांच्या माध्यमातून रोख रुपये 1000 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक अरुण भालेरावच्या माध्यमातून. पुढील चेंडू रवी म्हात्रे. यावेळेस काय उत्तम दर्जाची गोलंदाजी आहे, वाईड लाईनच्या अगदी जवळून जाणारा परंतु निर्धाव चेंडू. 3 उत्तम दर्जाचे चेंडू हाताळले, त्यामध्ये पहिल्या चेंडूवर अनुप पाटील यांची विकेट मिळवली, दुसऱ्या चेंडूवर किशोर यांना बीट केलं आणि तिसऱ्या चेंडूवर तर मात्र पूर्णपणे चित करून सोडलं. यावेळेस ड्राईव्ह केलेलं आहे, परंतु शिवम पाटील उपस्थित. कोणती धाव मिळणार नाही. आणखीन एक निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूने आता मात्र धावसंख्या काहीशी संत गती स्वीकारत असताना धावसंख्या 2 वर स्थगित. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेची जबाबदारी अतिशय चोखरीत्या रवी मात्र आपल्याला पार पडताना दिसत आहेत. यावेळेस सुद्धा पाहूयात की पंचांचा इशारा येईल. निर्धाव चेंडू, आणखीन एक निर्धाव चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. 2 असे चेंडू खराब जजमेंटच्या जोरावर मात्र निर्धाव वाले किशोरच्या बॅटमधून. ही काहीशी धोक्याची घंटा असेल, कारण बॅट सोबत तो संपर्क व्हायला हवा, बॅट सोबत ते कनेक्शन व्हायला हवं. कारण समोर आपण पाहिलं तर रवी म्हात्रे फक्त गोलंदाजीच नाही तर फलंदाजीने सुद्धा बहरत असतात मैदानामध्ये. आपल्या फलंदाजीने सुद्धा चेंडूचा सुवास संपूर्ण मैदानातील प्रेक्षकांना चाखायला देत असतात. यावेळेस फटका चांगला आहे, स्वीप केलेली आहे, मिड विकेट क्लिअर करत असताना चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. 4 धावा. अखेरकार जो संपर्क हवा होता तो शेवटच्या चेंडूवर आला आणि या 4 धाव संख्येने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे, ती म्हणजे 1 बाद 6. पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त जरूर केली होती, परंतु त्यानंतर काहीसा दडपणात आढळून आला राजा घरातील 11 संघ. गजानन संघ एक तगडा संघ आहे आणि आज राजा घरात यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या नावाने जी स्पर्धा आयोजित केलेली आहे, या स्पर्धेमध्ये राजा घरात यांच्या नावानेच मैदानामध्ये उतरलेले आहेत. पहिल्या षटकात सुरक्षितरित्या हाताळल्यानंतरची जबाबदारी भारतीय सौहार्द संघाने रवी म्हात्रेवर सोपवली होती. त्या जबाबदारीला अनुसरून, त्या जबाबदारीनुसार एक चांगली गोलंदाजीची शैली आपण रवी म्हात्रे यांच्या गोलंदाजीतून पाहिली. फक्त 6 धावसंख्या खर्च केल्या आणि 6 धावसंख्या खर्च केल्या असता पहिले षटक समाप्तीला आले असता दुसऱ्या षटकाची जबाबदारी भारतीय सौहार्द संघाचे आणखीन एक अनुभवी खेळाडू, आणखीन एक अनुभवी गोलंदाज हॅरी रानकर येथील गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. समोर असेल चित्ता,
कुंदन पारकर. पहिला चेंडू पंच करायचा होता साईडच्या दिशेने, परंतु बॅटचा पाहुयात पंचांचा इशारा काय येईल. निर्धाव चेंडू असेल. चांगला चेंडू होता. शॉर्ट ऑफ लेंथ होती. काहीशी अतिरिक्त उसळी घेतली चेंडूने, त्यामुळे जी लाईन कव्हर करायची होती आपल्या बॅटने ती लाईन काय मात्र कव्हर करता आली नाही कुंदन पारकर यांना. निर्धार चेंडूने सुरुवात केली जात आहे दुसऱ्या षटकाची. सुरुवात चांगली होते. शुभ सुरुवात. वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि सुरुवात तर आता मात्र चांगली झालेली आहे भारतीय संवर्धक संघाची, परंतु कुंदन पारकर समोर आहेत आणि यावेळेस फटका चांगला पुल केलेला आहे. गॅप मध्ये जरूर आहे. आशिष रानकर काहीशी गफलत करतील आणि तिथे बॅकअप शिवम पाटील यांचं पाहायला मिळालं चांगलं. तोपर्यंत फलंदाजांनी 2 धावसंख्या काढून पूर्ण केल्या. गजानन संघ जर पाहिला राजा घरात 11 नावाने आज या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केला जात आहे. या संघाची जर फलंदाजी आपण पाहिली, कुंदन पारकर असतील, किशोर काठे असतील, सुशील म्हात्रे असतील, उमेश म्हात्रे असतील, असे एकूण एक चांगले फलंदाज. परंतु आज उमेश म्हात्रे यांची काहीशी अनुपस्थिती खळावेल. परंतु काय फटका आहे. पंच जोरदार होता. पंच मध्ये एवढी ताकद होती की सीमारेषा पॉइंटच्या दिशेने गाठली आणि या पॉइंटच्या दिशेने खेळलेल्या फटक्याने आपला पॉइंट या सामन्यामध्ये प्रस्थापित करत असताना कुंदन पारकर लगावत आहेत उत्तम दर्जाचा फटका षटकार. फटका सुंदर होता. फटका उत्तम होता. उल्लेख होता या फटक्याचा. 6 धावा आल्या आणि 6 धावेने आता मात्र धावसंख्या झपाट्याने पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली आहे 14 वर. 14 धावा. आता मात्र वेग येत आहे. आता मात्र गती येत आहे. जो आकार हवा होता, जसा एखादा आपण पाहत असता की कुंभार मडके घडवत असतो, त्याला आकार देत असतो, तसा मात्र आता आकार देत आहे धावसंख्येला कुंदन पारकर. सुरुवातीला काहीशा अवघड स्थितीमध्ये जरूर होता, कारण पहिल्याच चेंडूवर अनुप पाटील यांची विकेट जरूर गमावली होती. त्यानंतर किशोर काटे काहीशे अडचणीत आढळले होते, परंतु कुंदन पारकर तसे स्ट्रायकिंग एंडवर आले. दुसऱ्या चेंडूवर षटकार लगावला जाते पॉइंटच्या दिशेने. उत्तम फटका होता. उल्लेखनीय फटका होता. पाऊटचं बंधन आता मात्र तुटलेलं आहे. कव्हर रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग अशा पद्धतीची क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना आणि त्याच दरम्यान पूल केलेला पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध वन बॉल सीमा रेषा पार जाईल चेंडू चौकार. कुंदन पारकर नवी मुंबईतील चित्ता आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर जवळ ओळखला जातो, परंतु फक्त क्षेत्ररक्षणच उत्तम दर्जाचं नाही तर फलंदाजी सुद्धा चित्त्याच्या गतीने करण्यामध्ये समर्थ असतात. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 18 वर. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक, धावसंख्या 18. त्यामुळे एक चांगला आकार येत आहे. पाहुयात हरिराम रानकर आपल्या गोलंदाजीने समोर आता कोणता प्रश्न विचारतील कुंदन पारकर. चांगला चेंडू होता. स्किड झाला काहीसा, परंतु लाईन मात्र जज करता आली नाही कुंदन पारकर यांना. निर्धाव चेंडूची झाली समाप्ती. हा तर मात्र शेवटचा चेंडू असेल. भारतीय संवर्धक संघाचा जर उल्लेख केला तर रानकर आळीचा एकमेव संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि रानकर आळीतून बिलॉंग करत असताना सर्वच आगरी खेळाडूंचा समावेश नेहमीच या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. स्पर्धा आहे राजा गरज चषकाची आणि राजा गरज चषकामध्ये आपल्या खेळाडूची आठवण काढणारा फटका देत आहेत कुंदन पारकर. सीमारेषे लगत जरूर पडला होता चेंडू आणि पंचांचा इशारा सुद्धा येईल 6 धावेचा. येत आहे कुंदन पारकर यांच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक षटकार. रवी म्हात्रे यांनी धावसंख्या खर्च केली होता फक्त आणि फक्त 6, परंतु हरिराम रानकर काहीसे खर्चिक ठेवले. 18 धावसंख्या आपल्या षटकामध्ये खर्च केल्या आणि त्यामध्ये 2 उत्तुंग असे फटके आपण पाहिले कुंदन पारकर यांच्या बॅट मधून. ऑफसाईडच्या दिशेने पंच केलेला असताना
2 षटकार लगावले कुंदन पारकर यांनी. दुसऱ्या षटकाची झाली समाप्ती 24 धावसंख्या धावफलकावर. आणि आता घनसोली एक्सप्रेस म्हणून ज्या खेळाडूची गणना नवी मुंबई क्रिकेटने केली होती उमेश रानकर येथील गोलंदाजी मार्कवर, जसा उमेश म्हात्रे यांनी जरूर उल्लेख केला होता की 135, 140, 145च्या वेगाने जरूर गती हाताळली होती आपल्या गोलंदाजीने, परंतु आता मात्र या भारतीय संवर्धक संघासाठी तिसऱ्या षटकाची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेतलेली आहे. अजूनही वेग कायम आहे, अजूनही तितकाच वेग आपल्याला गोलंदाजीच्या शैलीतून पाहायला मिळतो. पाहुयात 2 षटकांची समाप्ती 24 धावसंख्या धावफलकावर. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. उमेश रानकर राईट आर्म राऊंड ओव्हर द विकेट. पहिला चेंडू लॉफ्ट केलेला आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये पडलेला चेंडू. एक धाव काढून पूर्ण आणि दुसरी धाव सुद्धा जलद गतीने पूर्ण करण्यात फलंदाज मात्र होत आहेत यशस्वी. 2 धावसंख्या मिळतील. एक चांगली फेकी, त्यामुळे फक्त 2 धावसंख्येवर समाधान मानावं लागेल आणि 2 धावसंख्येने आता हळूवार गतीने धावफलक जाऊन पोहोचलेले आहे 26 वर. डीप मध्ये क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर एक स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि एक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आपल्याला दिसतात. तर 30 यार्ड सर्कल मध्ये एक पॉइंट असेल, एक वाईडिश मिड ऑफ असेल आणि त्याला हलवून थोडासा कव्हर रिजन मध्ये, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये उपस्थित करण्यात येत आहे. तर एक वाईडिश मिड ऑन आणि एक वाईडिश स्क्वेअर लेग अशा पद्धतीने क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना पाहूयात. यावेळेस मागून यष्टा उडवल्या, दांडी 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 केली गुल. किशोर काटे यावेळेस होतील बाद. गोलंदाजाचा का नेहमी उल्लेख केला जायचा, गोलंदाजाला का ही नवी मुंबई घाबरत होती. वेग जास्त होता आणि वेगाबरोबरच जो अचूक टप्पा, जी नियंत्रण होतं गोलंदाजीवर, ती नियंत्रण या चेंडूवर सुद्धा पाहायला मिळालं. अगदी चकित केलं होतं फलंदाज किशोर काटेला. मागून यष्टा उडवल्या, मागून दांड्या गोल केल्या आणि फलंदाज क्रमांक 2 किशोर काटे झाले बाद. पारितोषिक जरूर लगावलं होतं अरुण भालेराव यांनी, परंतु त्या पारितोषिकाला काही आलिंगन घालता आलं नाही, पारितोषिक मिळवता आलेलं नाही. आणि आता आणखीन एक फलंदाज, एखाद्या फलंदाजाची जशी विशिष्ट शैली असते, वेगळा स्टान्स असतो, स्टान्स जरी नॉर्मल असला तरी सुद्धा जो बॅटचा फ्लो असतो सुशील म्हात्रेचा, तो या फलंदाजाला काहीच वेगळं सुशील म्हात्रेच्या बॅटचा फ्लोच काही दर्शनीय असतो आणि तो बॅटचा फ्लो या सामन्यामध्ये सुद्धा पाहण्याची इच्छा सर्वच गजानन संघाच्या प्रेक्षकांना, जो आज राजा घर टेलिव्हिजन या नावाने पुरस्कृत करण्यात आलेला आहे, त्या संघाच्या सर्वच प्रेक्षकांना असेल. परंतु समोर घनसोली एक्सप्रेस चेंडू चांगला होता, वेग बघा या गोलंदाजाचा, 40 जरूर ओलांडलेली आहे, परंतु एखाद्या मोठ्या फलंदाजासमोर, अनुभवी फलंदाजासमोर अनुभवी फलंदाजाला बीट कसं करावं हे जरूर अवगत आहे आणि ती कला अजून सुद्धा या वयामध्ये अवगत आहे उमेश रानकरला. सिनियर खेळाडू, लेजंड खेळाडू, प्रमुख खेळाडू भारतीय संवर्धक संघाचे आणि प्रमुख खेळाडू असताना प्रमुख जबाबदारी सुद्धा स्वीकारलेली आहे. किशोर काटे यांना बाद केलं, सुशील म्हात्रे यांना आता बीट केलं, यावेळेस पुन्हा एकदा बीट केलेला आहे. झेल घेण्याची संधी असेल का, तर कोणताही क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकणार नाही त्या चेंडूपर्यंत. घोषित स्वरूपात जाईल चेंडू, एकच धाव मिळेल. एका धावेने आता धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलेला आहे 27 वर. थोड्या वेळानंतर जरूर धाव केली गेली धावफलकामध्ये, कारण किशोर काटे बाद झाले, त्यानंतर एक निर्धाव चेंडू आला होता आणि त्यानंतरची एक धाव. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 2, अजूनही 2 चेंडू शिल्लक. उमेश रानकर काय लाजवाब गोलंदाजी आहे, थांबवून ठेवलेल्या फलंदाजांना, बीट केलेल्या आहे फलंदाजांना. उमेश रानकर पुन्हा एकदा राईट हॅम ओव्हर द विकेट. यावेळेस बॅट सोबत संपर्क जरूर आहे, परंतु जमिनीवर धावत धावत चेंडू आशिष रानकर यांच्या हातामध्ये जाईल. भेट घेतली चेंडूने आशिष रानकरची आणि फक्त एकच धाव मिळाली फलंदाजांना. एक धाव मिळाली आणि एका धावेने आता धावफलक हळूवार गतीने 28 वर जाऊन पोहोचले. गती जी प्राप्त करून दिली होती दुसऱ्या षटकामध्ये कुंदन पारकरने, परंतु त्यानंतर स्ट्राईक पासून बराच वेळ वंचित राहिले, स्ट्राईक पासून बराच वेळ दूर राहिले आणि आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल.
कुंदन पारकर पुन्हा एकदा येतील बॅटिंग क्रीजवर. अजूनही एक षटक शिल्लक आहे, त्यामुळे जर पाहिलं तर 7 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 7च्या 7 चेंडू कुंदन पारकरचा खेळण्याचा मानस असेल. या फटका चांगला आहे, फ्लॅट आणि सरळ हातामध्ये विसरला होता, परंतु झेल सोडण्यात येत आहे. हे एक धाव मिळाली. गजानन संघ काहीसा आता अडचणीत जरूर सापडला असता, परंतु हरिराम रानकर झेल सोडला. काय केलं? किती धावसंख्या आता या झेलच्या रूपात मोजाव्या लागतील शेवटच्या षटकामध्ये. किती धावसंख्येचं षटक शेवटचा हाताळला जाईल हे आपण पाहूयात. क्रिकेटचा खेळ आहे, चुका होतात, परंतु चुकांमधून सावरणं महत्वाचं असतं. चुका झाल्यानंतर चुका सुधारणं महत्वाचं असतं आणि ही चूक कशा पद्धतीने सुधारली जाईल, कारण ही चूक सुधारणे फार कठीण असणार आहे भारतीय सौहार्द संघासाठी. सेट झालेले होते, 2 पंच जरूर लगावले होते हरिराम रानकर यांच्याच गोलंदाजीवर आणि समोर असताना फलंदाजी जरूर केली होती, परंतु झेल गेला. आता पाहूया शेवटच्या 6 चेंडूंमागे किती धावसंख्या उभारली जाईल, किती आव्हान निश्चित केलं जाईल भारतीय सौहार्द संघासमोर. फक्त 5 धावसंख्येचे अप्रतिम षटक हाताळलं उमेश रानकर यांनी, त्यामुळे एक चांगली गोलंदाजी, एक चांगल्या गोलंदाजीचा नमुना आपल्या युवा खेळाडूंसमोर प्रदर्शित करत असताना उमेश रानकर यांची गोलंदाजी आपण पाहिली. चला कृपया स्पीडअप करा, थोडासा उशीर होत आहे. पंच अमित पाटील विनंती असेल स्पीडअप करावा सामना. अजूनही जर आपण पाहिलं तर यानंतर एक सामना होईल, त्यानंतर अजूनही 4 सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सामने पूर्ण करण्याची जबाबदारी संघाने स्वतःवर घ्यावी, कारण आपल्यामधूनच एक संघ असेल की जो या स्पर्धेच्या फायनल मध्ये प्रवेश करेल. कालच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर क्रिकेट बॉईज संघाने अमित पाटील ऐकून असताना प्रवेश केला होता फायनल मध्ये. पहिला चेंडू नो बॉल जरूर घोषित केला पंचांनी, परंतु फटका सुंदर असताना फक्त आणि फक्त एक धाव मिळाली. घोषित स्वरूपाची एक धाव, 1 आणि 1 नो +1. 2 धावसंख्या ऍड केल्या जातील धाव फलकावर. 2 धावसंख्या ऍड झाल्या, 2 धावसंख्येची गणना केली गेली धाव फलकावर, 2 धावसंख्येची वृद्धी केली गेली धाव फलकावर. आता मात्र फ्री हिटचा चेंडू असेल. पहिल्या चेंडूवर प्रहार दाखवला होता, जो बॅटचा फ्लो असतो कुंदन पारकरचा, जी पॉवर जनरेट करतात आपल्या बॅटच्या फ्लोने, हाय बॅकलिफ्टने येणारे फटके खेळत असतात नेहमीच. फटका चांगला होता, परंतु दिशा काहीशी खराब होती. पाहूयात फ्री हिटचा चेंडू. आशिष रानकर टू कुंदन पारकर. फटका चांगला आहे, लॉफ केलेला, उंच उंच आणि जाईल लांबच लांब. कुंदन पारकर यांच्या बॅट मधून होता या ब्रँडेड षटकार. फ्लाइट दिली होती आणि फ्लाइटला फ्लाइट दिली कुंदन पारकरने. गोलंदाजाने फ्लाइट द्यावी आणि फलंदाजाने चेंडूला उंच उडवावं. उंच उडवता उडवता एवढे पंख प्राप्त करून दिले, एवढी ताकद प्राप्त करून दिली त्या चेंडूला की गेला सीमारेषा पार. षटकार फार लांब गेला होता. षटकार आला. पहिल्या चेंडूवर 8 धावसंख्या मोजाव्या लागलेल्या आहेत. यानंतरचा चेंडू फुलटॉस, लॉंग ऑन म्हणा लॉंग ऑफ म्हणा, नाव गजल फक्त एक. कुंदन पारकर आलेला दुसरा लागोपाठचा षटकार. झेल सोडणं किती कठीण ठरू शकतं भारतीय सौहार्द संघासाठी हे कुंदन पारकर आता दाखवून देत आहेत. जखमेवर मीठ सोडत आहेत भारतीय सौहार्द संघाच्या, कारण आता खरा गोलंदाजी. सुरुवातीचा चेंडू पाहिला तर काहीसा शॉर्ट ऑफ लेनचा होता आणि धावसंख्या या षटकाराच्या जोराने जाऊन पोहोचलेली आहे. 42 धावसंख्येवर जाऊन पोहोचलेला आहे राजा घरात 11 संघ. धावफलकामध्ये इथे थोडीशी सुधारणा केली जाईल. 42 नाही तर 43 धावसंख्या पूर्ण झालेल्या आहेत. चुकीसाठी क्षमस्व आहेत.
43 धावसंख्या धावफलकावर लागलेल्या आहेत। अजूनही शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत। झेल सोडला नंतरच्या 2 लागोपाठच्या चेंडूंवर 2 षटकार आणि जर हा षटकार लगावला तर प्रवीण प्रकाश यांच्या वतीने जे पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलेलं आहे संपूर्ण स्पर्धेसाठी, लागोपाठच्या 3 षटकारांसाठी, लागोपाठच्या 3 चौकारांसाठी आणि लागोपाठच्या 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। त्या पारितोषिकाला आलिंगन घालता येईल का ती संधी आहे कुंदन पारकरकडे। बऱ्याच वेळेला असे पारितोषिके खिशात जरूर घातलेले आहेत, परंतु या वेळेला आपल्या स्वतःच्या आयोजनामध्ये हे पारितोषिक आपल्या खिशामध्ये घालता येईल का, त्या पारितोषिकावर आपले नाव कोरता येईल का, 500 रुपयाच्या 2 नोटा आपल्या खिशामध्ये घालता येईल का, पाहूयात। लागोपाठच्या 3ऱ्या षटकाराचा हा चेंडू फ्लाईट दिली होती, षटकार लगावला, 6 धावा मिळवल्या, 1000 रुपये मिळवले, प्रेक्षकांच्या टाळ्यांचा प्रतिसाद मिळवला, गजानन संघाचा आत्मविश्वास मिळवला। नाव आहे कुंदन पारकर, बरसलेला आहे, गरजलेला आहे आणि आता मैदानामध्ये धुमाकूळ घालत आहे आपल्या बॅटने। लगावलेला आहे लागोपाठचा 3रा षटकार आणि बघा किती वेग आहे पारितोषिकाला। जसा 3रा षटकार लगावला तसा 1000 रुपयाचं पारितोषिक समालोचन कक्षात जमा झालं। यावेळेस पाहूयात 1 बाउन्स तिथे शिवम पाटील कडून चुकी, अमित पाटील यांचा इशारा येईल की हा चेंडू असेल चौकार, 4 धावा ऍड केल्या जातील आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 53 वर। धावसंख्या चांगली झालेली आहे, गोलंदाजी चांगली आहे। शेवटचे अजूनही 2 चेंडू शिल्लक। कुंदन पारकर 42 वर आहेत, संधी आहे, आलेला आहे फटका मोठा, रुबाब आहे फलंदाजाचा मोठा, नाही ठरणार कोणासमोर छोटा। नाव आहे कुंदन पारकर, 48 वर गेलेले आहेत या षटकाराने। शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे, अर्धशतकासाठी 2 धावसंख्येची आवश्यकता आहे। अर्धशतक पूर्ण होईल का? नमित पाटील यांनी अर्धशतक झळकावलं कालच्या सत्रामध्ये, आजच्या दिवशी सकाळी मयूर भोईर यांनी अर्धशतक झळकावलं आणि त्यामध्ये 3रं नाव जोडलं जाईल का? पहिली अवतर वेगाने घेतलेले हरिराम रामकर इथे करत आहे चुकी। अर्धशतक क्रमांक 3 राजा गरज 2025 मधील कुंदन पारकर चित्त्याच्या जपळाईने, चित्त्याच्या वेगाने धावसंख्या उभारल्या आणि कठीण परिस्थितीमधून बाहेर काढलं आपल्या संघाला। ही इज द बेस्ट, ही इज गॉर्जियस, ही इज ब्रिलियंट। अर्धशतक, अनेक अर्धशतके नावावर आहेत आणि त्यामध्ये जोड केली जाईल या अर्धशतकाची। कुंदन पारकर वेल बॅटेड मॅन। चौकार आला आणि या चौकाराने आता मात्र धावफलक पाहिलं आपण राजा घरात 11 संघाचं तर 64 धावसंख्या उभारलेल्या आहेत आणि 65 धावसंख्येचं आव्हान, माफ करा 63 धावसंख्या उभारलेल्या आहेत आणि 64 धावसंख्येचं आव्हान आहे। यामध्ये आपण जर गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये रवी यांची गोलंदाजी त्यांनी 6 धावसंख्या खर्च केल्या, त्यानंतर हरिराम यांनी गोलंदाजी करत असताना 18 धावसंख्या खर्च केल्या। 3रं षटक हाताळलं उमेश रामकर यांनी, त्यामध्ये फक्त 5 धावसंख्या खर्च केल्या आणि आशिष रानकर यांचं शेवटचं षटक 33 धावसंख्या खर्च केल्या या षटकामध्ये। त्यामुळे जवळजवळ ज्या 3 षटकांमध्ये धावसंख्या खर्च केल्या होत्या भारतीय सौहार्द संघाने, आशिष रानकर यांच्या माध्यमातून फक्त एका ओव्हरमध्ये त्या धावसंख्या खर्च केल्या गेल्या। फार महागडं ठरलं शेवटचं षटक आणि त्याचं कारण ठरलं कुंदन पारकरची फलंदाजी। जसे पॅव्हिलियन जवळ आले तसे टाळ्यांच्या गडगडाटामध्ये, टाळ्यांच्या जयघोषामध्ये स्वागत केलं गेलं, अभिनंदन केलं गेलं। व्यासपीठाच्या वतीने, समालोचन कक्षाच्या वतीने आम्ही आपले अभिनंदन करत आहोत। अर्धशतक झळकावलेलं आहे, 50 धावसंख्या स्वतःच्या बॅट मधून दाखवलेल्या आहेत, एकूण 52 धावसंख्येवर नाबाद राहिले आणि आता वेळ आहे गोलंदाजीची। 64 धावसंख्या रोखण्याची, 64 धावसंख्येचा पाठलाग करण्यापासून भारतीय सौहार्द संघाला दूर ठेवण्याची, परंतु भारतीय सौहार्द संघाकडे रवी मात्र उपस्थित आहेत। अर्धशतक कुंदन पारकर यांनी जरूर झळकावलं, परंतु रवी मात्र सुद्धा काही कमी नाहीत। पाहूयात कशा पद्धतीने 64 धावसंख्येचा पाठलाग केला जाईल। तोपर्यंत घेऊयात एक छोटीशी विश्रांती।
तसेच जय हनुमान संघाचे कर्णधार शुभम पाटील आपण उपस्थित असाल तर आपण व्यासपीठावर यायचंय. शुभम पाटील, सुधीर पाटील जय हनुमान संघाचे कर्णधार जर आपण उपस्थित असाल तर आपण व्यासपीठावर यायचंय. हा सामना पूर्ण झाल्यानंतर लगेचच नाणेफेक केली जाईल आपल्या सामन्याची. कुंदन पारकरने काय काय केलं या सामन्यामध्ये. या पहिल्या डावामध्ये लागोपाठचे 3 षटकार लगावले, अर्धशतक झळकावलं, संघाला 63 धावसंख्येपर्यंत पोहोचवलं आणि 64 धावसंख्येचं आव्हान आता मात्र भारतीय संघ संघासमोर उपस्थित करून ठेवलेलं आहे. त्यामुळे एक मोठी धावसंख्या आता मात्र आकारायची आहे. धावसंख्येची जर आपण सरासरी काढली तर 16 धावसंख्येच्या सरासरीने मात्र धाव फलक गाठण्यासाठी मात्र फलंदाजी करावी लागेल. 24 चेंडू 64 धावा. गोलंदाज किशोर. पहिला चेंडू पाहुयात, पंचांचा इशारा येईल की हा चेंडू असेल वाईड बॉल. प्रथम षटक आहे, पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण प्रगतीपथावर असताना पाहतात आणि या षटकामध्ये स्लिप रिजन मध्ये कुणाल मात्र डॅशिंग मॅन गॉगल परिधान करून आपल्याला पाहायला मिळतील स्लिप रिजन मध्ये. त्यानंतर मनीष पॉइंट मध्ये, प्रवीण मात्रे असतील कव्हर पॉइंटला, सुशील मात्रे आपल्याला कव्हर रिजन मध्ये दिसतील. एक वाईट बॉल पुन्हा एकदा हाताळण्यात येत आहे. अतिशय स्वरूपाचा दुसरा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये राजू मात्रे दिसतील. त्यानंतर सुधीर मात्रे आपल्याला मिड विकेटच्या रिजन मध्ये दिसतील. शशी मात्रे मिडॉनच्या रिजन मध्ये दिसतील. तर 38 सर्कल बाहेर जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफ रिजन मध्ये राजू आपल्याला दिसतील. आणि या खेळाडूचं नाव घेण्याची काही गरज आहे का? अर्धशतक झळकावलेला कुंदन पारकर डीप मिड विकेट मध्ये बॅटची कडा घेतली ती आणि कुणाल मात्र झेल सोडत आहेत. कुंदन पारकरचा झेल सोडला होता पहिल्या डावामध्ये. कुंदन पारकरने अर्धशतक झळकावलं आणि आता रवी मात्रेला सुद्धा जीवनदान देण्यात येत आहे. रवी मात्र काय करतील? रवी मात्र किती धावसंख्या उभारतील? कारण फलंदाजीला आले असता आता पूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर असेल. 64 धावसंख्या समोर आहे. 64 धावसंख्या पार पाडायची आहे. डोंगर चालत जाऊन पार पाडायचा आहे. परंतु समोर चाललेला प्रवास खडतर करून ठेवण्याचं काम करतात किशोर. यावेळेस फक्त सन्मानाने खेळून काढला हा चेंडू. हळूवार गतीने ते प्रवीण मात्रे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण, कोणतीही धाव मिळाली नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. किशोर पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने घेऊन येतील पुढील चेंडू. यावेळेस चांगला फटका होता, स्वीप चांगली होती, गॅप सुद्धा शोधली होती, परंतु चेंडू जाईल घोषित क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त एका धावेसाठी. एक धाव मिळेल आणि जर आपण धावफलकाकडे पाहिलं तर एकूण 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर असेल त्या म्हणजे 3. चार धावसंख्या धावफलकावर आहेत. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू आहे, निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती. तर आपण गव्हर्नर मित्र मंडळाच्या वतीने राजा घरात चषक 2025 ही स्पर्धा पाहतात. स्पर्धेसाठी खरं तर पाहिलं तर कोणत्याही संघाकडून प्रवेश फी घेण्यात आलेली नाही. कोणत्याही संघाकडून प्रवेश फी आकारण्यात आलेली नाही आणि अशा विनामूल्य प्रवेश फीच्या या स्पर्धेमध्ये रवी मात्रे यांची खेळी मात्र लवकरात लवकर संपुष्टात आली. पहिल्या अटेम्प्ट मध्ये जवळ सफलता प्राप्त झाली नव्हती किशोर काटेला, परंतु त्यानंतर मात्र कुंदन पारकरच्या हातामध्ये विसावला एक सेव्ह जेल. रवी मात्रे झाले बाद. आणि या विनामूल्य प्रवेश फीच्या स्पर्धेसाठी आपण पाहतात तर प्रथम पारितोषिकासाठी प्रमिलाताई मात्रे यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं कॅश प्राइज. प्रथमतः घनसोली गावामध्ये ही स्पर्धा अशी पाहतात. प्रथमतः घनसोली गाव या स्पर्धेचा अनुभव घेत आहे की जिथे विनामूल्य प्रवेश असेल संघांसाठी आणि कॅश प्राइज सुद्धा पुरस्कृत केलं जाईल. रोख रुपये 10,001. आणि द्वितीय क्रमांकासाठी जर पाहिलं तर प्रकाश मडवी यांच्या माध्यमातून उसाटणे गावचे माजी सरपंच 5,001 रुपयाचं पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलेले आहे. त्यामुळे जे सहकार्य लाभलेलं आहे गजानन मित्र मंडळाला त्या सहकार्याच्या जोरावरच मात्र एवढं दमदार आयोजन आपल्या समोर घेऊन आलेले आहेत. दर्जेदार स्पर्धा आहे आणि दर्जेदार दमदार आयोजन आहे. आशिष रामकर नवीन फलंदाज, वेगवान गतीने बॅट काही येऊ शकली नाही चेंडूपर्यंत. निर्धाव चेंडूने झाली पहिल्या षटकाची समाप्ती.
पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावसंख्या धावफलकावर असतील त्या म्हणजे 1 बाद 4 आणि रवी म्हात्रे यांची विकेट मिळाली. रवी म्हात्रे यांना माघारी परतावलं गजानन संघाने, राजा घरात 11 संघाने. टीम चांगली आहे, संघ चांगला आहे, त्यामध्ये जोड लागली होती अनुप पाटीलची. फलंदाजीमध्ये खरं तर तेवढी चांगली कामगिरी जरूर करता आली नव्हती, तरी सुद्धा जी साथ दिली कुंदन पारकरने अर्धशतक झळकावून, त्यामुळे आणखीन एक सामना, आणखीन पुढील फेरीमधील सामना आपल्याला पाहायला मिळेल अनुप पाटील यांना खेळ करताना. परंतु भारतीय संवर्ग संघ सामना राजा घरात 11 संघाच्या जबड्यातून खिसून काढतील का हे पाहूयात. जयनुमान संघाचे कर्णधार शुभम पाटील, भावेश पाटील, सुधीर पाटील आपण जर उपस्थित असाल तर आपण व्यासपीठावर यायचंय, कृपया आम्ही विनंती करत आहोत. पहिल्या डावातील हिरो, पहिल्या डावातील स्टार, पहिल्या डावातील चमचमता सितारा कुंदन पारकर येथील गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ड्राईव्ह केलेला, स्ट्रेट ड्राईव्ह गोलंदाजाच्या अगदी बाजूने गेला चेंडू. शशी म्हात्रे उपस्थित, फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने आता धावफलक हळूवार गतीने पुढे जात असताना जाऊन पोहोचलेला आहे 5 वर. आशिष रानकर पुन्हा एकदा येथील फलंदाजी मार्कवर. आशिष रानकर जेव्हा फॉर्म मध्ये होते, त्यांच्या प्राइम मध्ये होते, तेव्हा गोलंदाज अक्षरशः घाबरायचे. लांब लचक षटकार मारण्यामध्ये जरूर यशस्वी व्हायचे. लांब लचक षटकारांची ओळख होती आशिष रानकरची. परंतु जसा वेळ सवला तसं मात्र क्रिकेट पासून काहीसे दुरावले गेले आणि जो फॉर्म मात्र होता तो फॉर्म मात्र काहीसा लांबवला गेला आशिष रानकर पासून. घनसोली 11 क्रिकेट टीम म्हणा, किरण स्मृती टीम म्हणा, ध्रुवी 11 टीम म्हणा, सर्वच गावदेवी घनसोली टीम म्हणा, सर्व संघांमध्ये एखादा क्षेत्ररक्षक, एखादा फलंदाज, प्रमुख फलंदाज म्हणून या फलंदाजाची, या खेळाडूची वर्णी जरूर लागायची. परंतु आता आपल्या भारतीय संवर्ग संघाला आवश्यकता असेल ज्या पद्धतीने अगोदर खेळ असायचा त्याच पद्धतीचा खेळ दाखवायची. पाहूयात. परंतु कुंदन पारकर फलंदाजी उत्तम, गोलंदाजी बहारदार, फटकाचा समाप्ती. समीकरण जर आपण पाहिलं या सामन्याचं तर येणाऱ्या 14 चेंडूंमध्ये 53 धावसंख्येची आवश्यकता असेल. 3 षटके अप्रतिम हाताळली होती भारतीय संवर्ग संघाने. परंतु आशिष रानकरचा आणखीन एक दर्जेदार फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाठवलेला चेंडू सीमा रेषा पार आलेला आहे. आशिष रानकरच्या बॅट मधून हा षटकार. भारतीय संवर्ग संघाचं आव्हान, भारतीय संवर्ग संघाची ही कला या सामन्यामध्ये अजूनही जिवंत ठेवत आहेत आशिष रानकर. मी कसा बॅटिंग करायचो, माझी काय फलंदाजी होती हे या सामन्यामध्ये सुद्धा दाखवून देत असताना एक चौकार लगावला, एक षटकार लगावला आणि जे क्षेत्र निवडलं आहे ना, चौकार कव्हरच्या दिशेने आपण पाहिला होता आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मधोमध तो फटका खेचला होता. त्यामुळे सेफ फटके सुद्धा पाहायला मिळत आहेत. यावर सुद्धा चांगला फटका सरळ दिशेने राजू तिथे उपस्थित, फक्त एक धाव केली जाईल पूर्ण आणि एका धावेने दुसऱ्या षटकाची सुद्धा होईल समाप्ती. 18 धावसंख्या धावफलकावर लागल्या जातील. आणि आता समोर चित्र असं असेल, समोर समीकरण असं असेल, येणारे 12 चेंडू आणि आवश्यकता असेल बारा चेंडू आणि 46 धावसंख्येची आवश्यकता. त्यामुळे 23 धावसंख्येची सरासरी आहे. 12 चेंडूंमागे 8 षटकार मात्र खेचावे लागतील, मोठमोठे फटके खेचावे लागतील. चला कृपया करून घाई करा गजानन संघ, राजा घरात 11 टीम, कृपया घाई करा आपण. नवीन गोलंदाज राजू येथील गोलंदाजी मार्कवर. आवश्यकता 12 चेंडूंमागे 46 धावसंख्येची आवश्यकता, 2 षटकांमागे 23 धावसंख्येची सरासरीची. चला पंच कृपया सामन्याला सुरुवात करावी, थोडा उशीर होत आहे. आशिष रानकर समोर येथील राजू यांच्या गोलंदाजीला. पहिला चेंडू लेफ्ट करायचा होता परंतु बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क झाला नव्हता. आधुनिक क्रिकेट आहे, आधुनिक क्रिकेटमध्ये फक्त ताकद नाही तर युक्ती सुद्धा लावली लागते. युक्ती 2 फटक्यांवर जरूर चांगली लागवली होती
आशिष रानकर यांच्या माध्यमातून, परंतु यावेळेस मात्र चकलेले आहेत. टर्नने बीट केला फलंदाजांना. निर्धाव चेंडू यावेळेस सुद्धा चांगला खोलवर टप्प्याचा, असं म्हणावं लागेल की स्वतः तो चेंडू खोलवर टप्प्याचा करून घेतला. कारण स्टेप आउट केला आणि स्टेप आउट केला असता काहीसे पुढे जात असताना चेंडू बरोबर बुंदामध्ये पडला होता. त्याच दरम्यान फक्त एकच धाव मिळाली. एक पॉइंट, एक कव्हर्स, एक वायडिश मिडॉन, एक वायडिश स्क्वेअर लेग, अशा पद्धतीने क्षेत्ररक्षक वायडिश मिडॉन मध्ये होता त्यांना आता मात्र मिडऑफ मध्ये उपस्थित करण्यात येईल. आणि कुणाल मात्र आपल्याला दिसतील मिड विकेट मध्ये. पॉइंट मध्ये मनीष म्हात्रे आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने प्रवीण म्हात्रे. चंदन रानकर यावेळेस पहिला चेंडू फेस करत असताना मात्र काहीशी गफलत करत आहेत आणि डायरेक्ट हिट झालेला आहे. पावल्या पंचांचा इशारा येईल की नॉट आउट. त्यामुळे 1+1 2 अतिरिक्त स्वरूपाचे धावसंख्या ऍड केल्या जातील लाव फलकामध्ये. मैदानाच्या अवतीभोवती आपण जमा झालेली प्रेक्षकांची अलोटनीय गर्दी पाहतात. सर्वच प्रेक्षकांची आम्ही गजानन मित्र मंडळ आयोजित राजा गरज चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. आपल्या खेळाडूला दिलेली मंडळाच्या वतीने श्रद्धांजली आहे. राजा घरात सर्वांच्या मनामध्ये राहावे यांची आठवण करून देण्यासाठी स्पर्धा त्यांच्या नावाने आयोजित केलेली आहे. त्याच दरम्यान एक चांगला फटका आशिष रानकर यांच्या बॅट मधून आला. वायडिश स्क्वेअर लेगच्या दिशेने आलेला आहे हा षटकार. 6 धावा, परंतु फटके येता काहीसा उशीर झालेला आहे का? कारण धावसंख्या धावफलकावर जर पाहिले तर फक्त आणि फक्त 27 आणि चेंडू शिल्लक असतील शेवटच्या 2 या षटकातील. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. त्यामुळे जर 2 मोठे फटके जरूर आले या चेंडूंवर तर काही सामन्याचं चित्र पालटू शकतं. स्टेप आउट केलेला आहे आणि पाहूयात पंचांचा इशारा येईल किंवा चेंडू सुद्धा असेल व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाचा आणखीन एक चेंडू, अतिरिक्त स्वरूपाची आणखीन एक धाव. आधार येईल का आशिष रानकरला? उत्साह देईल का? आत्मविश्वास देईल का या 2 चेंडूंवर मोठे प्रहार करण्याचा? पाहूयात. पुढे सरसावले मिस्टामिंग स्ट्रोक आहे. कव्हर मध्ये राजू मात्र धावता झेल सुद्धा पूर्ण केला जाईल आणि जी धोक्याची घंटा गजानन संघासमोर, राजा बरोबर संघासमोर मात्र नाच करत होती त्या नृत्याला मात्र थांबवण्यामध्ये झाले यशस्वी. आणखीन एक फलंदाज आशिष रानकर होतील बाद. नवीन फलंदाज शिवम पाटील येथील फलंदाजी मार्कवर. आवश्यकता असेल येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये 36 धावसंख्येची. 7 चेंडू आणि 36 धावसंख्येची आवश्यकता. शिवम पाटील पहिला चेंडू आहे, परंतु बॅट्स आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही. निर्धाव चेंडूने झाली या षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या 6 चेंडूंमागे 6 षटकारांची आवश्यकता असेल, 36 धावसंख्येची आवश्यकता असेल. आणि कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजीची जबाबदारी सोपवली जाईल? प्रेक्षकांना विचारा. पॅव्हिलियन मधून, व्यासपीठावरून, समालोचन कक्षावरून एकच नाव येत आहे, कुणाल म्हात्रे रनअप घेण्यासाठी जात आहेत का? आणि कुणाल म्हात्रे येत आहेत गोलंदाजीवर. प्रेक्षकांची इच्छा आहे ते पूर्ण केलेली आहे कुंदन पारकर कर्णधारांनी. वा, ही मेजवानी हवी होती. कुणाल म्हात्रे यांचा खेळ बघण्यासाठी बघितलं तर किती प्रेक्षक मैदानावर जमलेले आहेत. फक्त गजानन संघाचे पाठीराखेच नाही तर घणसोली क्रिकेट मधील सर्वच खेळाडू, सर्वच प्रेक्षकांना मात्र कुणाल म्हात्रेचा खेळ पाहायचा आहे. कुणासाठी पुष्कळवर असेल प्रत्येक विकेटसाठी नंदू म्हात्रे यांच्या वतीने 1000 रुपयाचा पारितोषिक प्रत्येक विकेटसाठी. पहिला चेंडू
नंदू म्हात्रेकडून 1000 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक विकेट साठी आहे. तसेच श्रीनाथ पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी. आणि श्रीनाथ पाटील यांच्या वतीने हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. त्यामुळे जर विकेट हॅट्रिक घेतली तर नंदू म्हात्रे यांच्याकडून 3000 आणि श्रीनाथ पाटील यांच्याकडून 1000. तसेच अक्षय म्हात्रे यांच्या वतीने 5000. पैशांचा पाऊस पडत आहे कुणाल म्हात्रेवर. पाऊस अंगावर घ्यायचा लागेल, भिजावं लागेल त्या पैशांच्या नोटांमध्ये. भिजतील का, मैदान ओलं करतील का, पाहूयात. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. प्रत्येक विकेट साठी 1000 रुपये आहेत. 1 विकेट मिळवा 1000 मिळतील, 2 विकेट मिळवा 2000 मिळतील, 3 विकेट मिळवा 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही तर 6000 मिळतील. हॅट्रिक महत्वाची आहे. पाहूया चंदन रानकर सामोर होतील कुणाल म्हात्रेच्या गोलंदाजीला. यावेळेस फटका लॉफ्ट केलेला आहे हवेमध्ये चेंडू, परंतु साइड स्क्रीनच्या वरून जाईल सीमारेषा पार. येत आहे चंदन रानकरच्या बॅट मधून हा षटकार. तसेच निखिल पाटील यांच्या वतीने सुद्धा एक मोठं पारितोषिक आलेलं आहे कुणाल म्हात्रेसाठी. प्रत्येक विकेट साठी 5000. पाऊस नाही तर आता पैशांचं वादळ आलेलं आहे कुणाल म्हात्रेवर, परंतु काहीच दुरावत आहे. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूंमध्ये जर एखाद विकेट मिळवली तर 5 ते 6000 जरूर खिशामध्ये घालता येतील. खिशा भरेल, जवळ येईल खिशा. कुणाल एक विकेट महत्वाची आहे. 1 विकेट मिळवा. पैशांची जबाबदारी आम्ही घेतो, आम्ही काढू पुरस्कर्त्यांकडून पैसे. जोरदार अपिला पंच आउट ना, आणि रनआउट सुद्धा मिळत नाहीये. पण विकेट काही नशिबात नाहीये कुणालच्या. चला आता शेवटच्या चेंडूवर जर विकेट मिळवली तर 10,000चं पारितोषिक आहे पिंट्या म्हात्रेकडून. 10,000, 5,000, 1000, 16,000चा चेंडू. पार्टनरशिप करा, कॉम्प्रो करा, विकेट मिळवा. आणि शेवटच्या चेंडूवर सुद्धा मात्र विकेट मिळणार नाही. पारितोषिकांची उधळण जरूर झाली होती पण मात्र काही बक्षीस